सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ बीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. काल लक्ष्मीबद्दल समजून घेतल्यानंतर ती किल्ली मुद्गल ऋषींना मिळाली आणि कलियुगामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष्मीपती व्हायचं असेल, लक्ष्मीपुत्र व्हायचं असेल आणि अखंड आपल्याकडे लक्ष्मी हवी असेल तर आपण ज्ञान संवर्धन करायला पाहिजे. ह्यावर मुद्गल ऋषींनी अनेक उत्तम असा चांगला अभ्यास, चिंतन त्या ठिकाणी केलं. आणि ते चिंतन करत असताना ते त्याच ठिकाणी बसून होते, तिथून उठले नव्हते. आणि मध्ये बाप्पा कधी गेला ते त्यांना कळलंच नाही. आणि बाप्पा आहे की नाही याचीसुद्धा मुद्गल ऋषींना आता त्या ठिकाणी जाणीव नाही आहे. आणि तेवढ्यामध्ये बाप्पा पाठीमागून कुठून तरी आला आणि म्हणला, मुद्गला, अरे तू अजून इथेच बसलायस? हो ना बाप्पा, तुम्ही कधी गेलात तेही मला माहिती नाही. आत्ता आलात आणि तुम्ही हाक मारली तेव्हा मला कळलं की तुम्ही कुठून तरी आलात, म्हणजे तुम्ही इथे नव्हतात. अरे मुद्गला, मी असलो काय आणि नसलो काय, मी सर्वत्र असतो. तुला दिसलो म्हणजे फक्त झालं असं नाही. काय विचार करत होतास? लक्ष्मीचा विचार करत होतास? हो ना बाप्पा, लक्ष्मीचा विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्यावेळेला म्हणता की कलियुगामध्ये बघ, कलियुगाचा अभ्यास करतं, या कलियुगामध्ये लक्ष्मीचं स्थान महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला वाटत नाही का की लक्ष्मी खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष्मीच खूप महत्त्वाची आहे? बाप्पा म्हणला की बघ, सगळ्या परीने बघितलंस तर मानवाचा अभ्यास तुला जास्त करायचा आहे. आणि तुला एक मानव म्हणून काय लाभतं किंवा एक मानव म्हणून तुला काय आवश्यकता वाटते हा तुझा भाग वेगळा असेल. आणि देव म्हणून किंवा एक तुमच्याहून वेगळा म्हणून जर मी विचार करायचा आला तर मला वेगळं वाटेल. मग बाप्पा, तुम्हाला लक्ष्मीपेक्षा महत्त्वाचं काय वाटेल? त्याला बाप्पा हसून म्हणला, अरे मला शिव महत्त्वाचा वाटतो. वा बाप्पा, किती छान बोलला तुम्ही. शिव तर महत्त्वाचे आहेतच. अहो, शिवापासूनच प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे आणि शिवामध्ये सगळ्या गोष्टीचा शेवट आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला समजतात, परंतु शिव हा नक्की कसा आहे हे कुणाला माहिती आहे? त्याला गणपती बाप्पा म्हणला, अरे माझा तो पिता आहे, माझे ते वडील आहेत आणि माझ्या एवढं चांगलं त्यांना कोण जाणू शकतं? त्यावेळेला म्हणले, मग बाप्पा तुम्ही शिवाबद्दल मला काहीतरी सांगा ना. बाप्पा म्हणला, अरे शिवाबद्दल सांगताना शिवाचा विषय याकरता आला कारण या कलेचा अधिपती कोण असेल ना तर तो शिव आहे. जे माझ्या वडिलांकडनं माझ्याकडे आलेले आहे, 64मधल्या कलांमधल्या या महत्त्वाच्या कला माझ्या वडिलांकडनं माझ्यामध्ये आलेल्या आहेत. काही कला पार्वतीकडनं माझ्याकडनं आलेल्या आहेत आणि अशा सगळ्या कलांचा संगम झाला आहे, त्यावेळेला माझ्याकडे 64 कला झाल्या आहेत. यात शिव किती महत्त्वाचे आहेत? बरं हे सांग मुद्गला, तुला किती शिव माहिती आहेत? आता मात्र मुद्गल ऋषी कोड्यात पडले. ते म्हणले की अरे किती शिव माहिती आहेत? म्हणजे आम्हाला एकच शिव माहिती आहे. आम्ही त्याला शंकर म्हणतो, आम्ही त्याला निळकंठ म्हणतो, आम्ही त्याला कैलासपती म्हणतो, अशा अनेक नावांनी आम्ही त्यांना संबोधतो. पण हे सगळं संबोधत असताना शिव एकच आहे. त्यावेळेला पुन्हा गणपती बाप्पा मुद्गल ऋषीकडे बघून म्हणाला, मुद्गला, तुला कलियुगामध्ये लोकांना समजावून सांगायचं आहे तर शिव हे एकूण 4 प्रकारचे आहेत. ते म्हणले, 4 प्रकारचे शिव आहेत? हां ना, 4 प्रकारचे शिव आहेत. सांग पाहू कुठले? त्यावेळेला म्हणले की बघा, एक शिव जो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो आमचं कल्याण करणार आहे. अगदी बरोबर, शिव हा कल्याण करणारा आहे आणि तो सगळ्यांचं कल्याणच करतो. या संपूर्ण मानवाचं, या निसर्गाचं, यातल्या प्राणीमात्रांचं, यातल्या वनस्पतींचं, यांचं सगळ्यांचं कल्याण करणारा कोण असेल ना तर एकमेव शिव आहे. हे लक्षात ठेव की तो सगळ्यांचं कल्याणच करत असतो. मग हा कल्याण करणारा शिव तुला माहिती आहे. दुसरा शिव कुठला माहिती आहे? त्यावेळेला म्हणले की तो संहार करणारा आहे. अरे संहार करणारा शिव आहे हे बरोबर, परंतु हा शिवाचा गुण झाला आहे. याच्यामध्ये वेगळा शिव नाही धरला जाणार, एकच शिव धरला जाईल. मग आता मुद्गल ऋषी मात्र या ठिकाणी पूर्णपणे कन्फ्यूज झाले आणि म्हणले, बाप्पा नाही, मग मला एकच शिव माहिती आहे जो कल्याण करू शकतो. बाप्पा म्हणले, मग अजून 3 शिव आहेत ते मी तुला सांगतो. मग पहिले शिव आपण काय म्हणतो की एकमेकाला आपण शिवाशिवीचा खेळ खेळतो. म्हणजे की आपण ज्यावेळेला लपाछपी खेळायचो किंवा आपण ज्यावेळेला धावायचो त्यावेळेला दुसऱ्याला स्पर्श करायचो आणि स्पर्श करायचो त्यावेळेला तो स्पर्श म्हणजे शिव. आपण म्हणतो ना की मला शिवला आहे, तो मला शिवला आहे म्हणजे त्यांनी मला स्पर्श केला आहे. मग तो स्पर्शामधला शिव आहे तो वेगळा आहे. शिव याचा एक अर्थ स्पर्शसुद्धा आहे. मग तो स्पर्श ज्यावेळेला होईल ना त्यावेळेला तुझा जीवात्मा आहे तो जीवात्मा त्या ठिकाणी प्रगट होईल आणि जीवात्मा प्रगट होईल त्यावेळेला आत्म्यामध्ये शिव प्रगट होईल. तर शिव हा स्पर्शातला खूप महत्त्वाचा आहे. मग एक शिव तुला कुठला कळला आणखीन? मग स्पर्शाचा शिव कळला की स्पर्श म्हणजे शिव. अजून शिव काय आहे बरं सांग मुद्गला. त्यावेळेला मुद्गल ऋषी विचार करत बसले आणि मग त्यावेळेला पटकन गणपती बाप्पाने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणला की अरे
बघ मुद्गला, कलियुगामध्ये लोकांनी किती छान छान कपडे घातलेले आहेत. हे कपडे शिवलेलेच आहेत ना, मग शिवणारा पण एक शिव आहेच ना, ज्याला आपण शिवण म्हणतो. शिव त्याच्यामध्ये आलं की ज्याच्यामध्ये शिवले जातात त्याच्यामुळे ते जोडून राहिले जातात, ते अखंड राहतात. तर मग ते जोडणारा शिव आहे तो शिव वेगळा आहे. शिवचा एक अर्थ शिवणे हा सुद्धा आहे आणि त्या शिवण्यामधला तो एक शिव आहे. अजून एक शिव तुला माहिती आहे कुठला आहे तो? त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले नाही. बघ, शिव म्हणजे मर्यादासुद्धा होते. शिव म्हणजे की मर्यादा झाली, शिव म्हणजे पूर्णपणे हद्द झाली, शिव म्हणजे पूर्णपणे वेस झाली. आपण म्हणतो ना गावाच्या शिवेवर म्हणजे गावाच्या वेशीवर, मग ती मर्यादा, ती वेस, टेरिटरीज आपण ज्याला म्हणतो, ती सुद्धा शिव झाली. मग एवढ्या प्रकारचे 4 शिव आहेत. आपण तरी कधी याचा विचार केलेला का? ह्याचा विचार करायला पाहिजे आणि शिवाला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. लक्ष्मी तुझ्याकडे चिरकाळ टिकेल, परंतु तुझ्याकडे शिव असले पाहिजे. शिव तुझ्याकडे आले ना की शिवाच्या पाठोपाठ तुझ्याकडे ज्ञान येईल, ज्ञानाच्या पाठोपाठ तुझ्याकडे पूर्णपणे लक्ष्मी येईल आणि जे तुझ्याकडे येईल ना त्याच्याने तुला 15च्या 15 प्रकारची लक्ष्मी प्राप्त होईल. म्हणजे तू निसर्गामध्ये सुद्धा छान असशील, तू आरोग्यामध्ये सुद्धा छान असशील आणि तू धनवानसुद्धा असशील. ह्या सगळ्या गोष्टी तुला प्राप्त करून शिव प्राप्त झाल्यावरच होतील. म्हणजे हे सगळं टिकून ठेवायचं असेल तर ज्ञानसुद्धा तुला शेवटी टिकून ठेवण्याकरता भांडं लागेल, कशात तरी साठवून ठेवावं लागेल आणि ते साठवून ठेवायची कुठली गोष्ट असेल तर ती शिव आहे. अशा अनेक उत्तम प्रकारे बाप्पा पूर्णपणे समजावून सांगत होता. आणि मग आता शिव कसं मिळवायचं हा मुद्गल ऋषींपुढे मोठा विषय निर्माण झाला की अरे लक्ष्मीचं समजलं की पैसे तर आपण कसेही कमवू, परंतु ते टिकून राहिले पाहिजे. तर ज्ञान संवर्धन करून लक्ष्मी टिकेल. मग आता शिव जर आणायचे असतील, शिव जर आपल्या स्थायी प्रगट करायचे असतील तर शिवांकरता काय करायला पाहिजे? शिवांचे हे 4 प्रकार आहेत आणि हे 4 प्रकारांमधनं बाप्पा काय सांगतायत काही कळत नाही. संभ्रम होतो आहे आणि मग तो संभ्रम घालवण्याकरता बाप्पा अनेक उत्तम उदाहरणं त्या ठिकाणी देत आहेत. आणि हे देत असताना आपण डायरेक्ट जाऊया आता गाणगापूरला. आणि गाणगापूरला असं आहे की 2 दुकानं आहेत, त्या दुकानाचे 2 व्यापारी आहेत आणि त्या ठिकाणी दत्तांच्या आतमध्ये मंदिरामधनं लोक जात आहेत आणि त्या ठिकाणी भस्माचं पूर्णपणे त्रिपुंड लावून बाहेर पडत आहेत. प्रत्येक ठिकाणी भस्म लावलेलं आहे आणि या गाणगापुरातून एक जण बाहेर येत आहे आणि बाहेर 2 दुकानदार आहेत. त्याच्यामध्ये एकाचं आहे ते पंक्चरचं दुकान आहे, तो सायकलचं पंक्चर काढतो आणि त्याच्या बाजूला दुसरं आहे ते चहाचं दुकान आहे. तो चहाच्या टपरीवरती माणूस चहा बनवतोय आणि प्रत्येकाला चहा पाजतोय. आता गंमत अशी झाली की एक साधू महाराज आले त्या मंदिरामधनं बाहेर आणि तो चहा बघून त्यांनासुद्धा चहाची तलप आली. म्हणून पहिलं दुकान लागलं. ते पहिलं दुकान म्हणजे लागलं सायकलवाल्याचं, जो सायकलमध्ये हवा भरत होता, सायकलचे पंक्चर काढत होता. त्या माणसाला त्यांनी सांगितलं की अरे बाळा, मला चहा प्यायला काही धन देतोस का, काही पैसे देतोस का? त्याच्यावर तो म्हणाला की अहो, अजून माझी दुकानामध्ये बोनी झालेली नाही आहे आणि अजून धंद्याला सुरुवात झालेली नाही आहे. हे कालचं काम मी करतो आहे, पैसे आले असते तर निश्चित तुम्हाला चहा पाजला असता. ते म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, तू इच्छा दाखवलीस हे सुद्धा पुष्कळ आहे. मग तो बाजूच्या दुकानामध्ये गेला. बाजूच्या चहाच्या दुकानात तो म्हणला की मला चहा प्यायची खूप इच्छा झाली आहे, तुम्ही मला चहा पाजू शकता का? मला चहा पाजा, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला द्यायला. त्याला चहावाला म्हणला हो, पैसे नाही आहेत तुमच्याकडे द्यायला, तर ही टपरी आम्हाला बांधायची आहे, आम्हाला याचं दुकानामध्ये रूपांतर करायचं आहे आणि या दुकानामध्ये रूपांतर करायचं असेल तर आम्हाला पैसाच हवा आहे ना. मग पैसा यायचा आम्हाला एखादा मार्ग सांगा, तो मार्ग जर तुम्ही आम्हाला सांगितलात तर तुम्हाला एक काय मी 10 चहा पाजेन. त्याच्या वेळेला ते म्हटले की बघ, कुठलीही गोष्ट ही तपश्चर्येने प्राप्त होते, कुठलीही गोष्ट ही दृढ विश्वासाने प्राप्त होते. तू दृढ विश्वास ठेवून तपश्चर्या करशील का? त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मला झेपणार असेल तर करेन, नाही तर काही झेपणार नसेल तर नाही करणार, तुम्ही पहिली तपश्चर्या सांगा. ते म्हणले की बघ, एकच गोष्ट करायची की दररोज हे दुकान उघडल्याच्या नंतर जिथपर्यंत तू त्रिपुंड बघणार नाहीस, म्हणजे जिथपर्यंत तू भस्म बघणार नाहीस तोपर्यंत तू जेवायचं नाहीस. भस्म जर बघितलं नाही तर जेवायचं नाही. एवढं तू जर मान्य केलंस तर बघ, बाकी तू काहीच तपश्चर्या करू नको. त्याच्यावरती तो म्हणला की हे तर खूप सोपं आहे आणि माझं दुकान तर समोरच आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला मला माणूस दिसतोच की जो त्रिपुंड लावून आला आहे, जो भस्म लावून आला आहे, त्यामुळे त्याच्यात काही अवघड नाही. ठीक आहे, मी करायला तयार आहे, पण ह्याच्यामुळे 100% मला धन प्राप्त होईल? ते म्हणले हो, 100% धन प्राप्त होईल. इतकं धन प्राप्त होईल की तू तुझंही दुकान बांधू शकशील आणि हा तुझ्या बाजूचा माणूसही सज्जन आहे, तोही मला चहा पाजायला तयार होता, परंतु त्याची बोनी झालेली नाही आहे म्हणून त्यांनी पाजला नाही, तर त्याचंही दुकान बांधून होईल, इतकं धन तुला प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं ठीक आहे, त्याचं जाऊ दे, पण माझं झालं तरी पुष्कळ आहे, हे घ्या चहा. त्यांनी त्यांना चहा पाजला. चहा पाजल्यानंतर साधूंनी त्यांना आशीर्वाद दिले. साधू तिकडनं निघून गेला आणि तपश्चर्येला सुरुवात झाली. आता रोज गंमत अशी होती की हा सायकलवाला दररोज सकाळी पहिले यायचा आणि हाच पहिले भस्म लावून यायचा आणि दररोज हा चहावाला त्याचं तोंड बघायचा. त्यांनी भस्म लावलेलं बघितलं की हा म्हणायचा आज जेवायला मोकळे झालो.
असं करता 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 हाच क्रम चालू होता. या मंदिरातून लोक येतील, त्या मंदिरातील लोकांचं भस्म बघायची काही गरज नाही, आपल्या बाजूच्या माणसाचं भस्म बघितलं की झालं, याच्यावर उपक्रम चालू होता. एक दिवस भरपूर पाऊस पडत होता. इतका पाऊस पडत होता की त्या पावसामध्ये मंदिरामध्ये कोणी आलंच नाही. आता मंदिरामध्ये कोणी आलं नाही, त्याची समोर चहा प्यायलाही कोणी आलं नाही. सकाळ झाली आणि सकाळ सरते सरते आता दुपार व्हायची वेळ आली, तरी एकाही माणसाचं दर्शन होत नाही. अशा अवस्थेमध्ये आपण जर भस्म लावलेलं बघितलं नाही, आपण त्रिपुंड बघितलं नाही, तर आपल्याला जेवता येणार नाही हे त्याला पक्कं कळलं. पण मग एवढ्या पावसामध्ये करायचं काय, हा त्याच्या मनामध्ये विचार आला. मग म्हटलं की हा सायकलवाला कुठे गेला आहे, हा कसा आज आला नाही. तर त्याची वाट तो बघत बसला. नंतर मग याची बायको आली की अहो आता मी दुकानावर थोडा वेळ बसते, तुम्ही घरी जाऊन जेवून या. हा म्हणला अगं कसं जेवणार, मी आज त्रिपुंड बघितलं नाही, मी भस्म बघितलं नाही आणि ते बघितल्याशिवाय मी काही जेवू शकत नाही. ती म्हणली एवढंच ना, मग ह्या बाजूवाला आपला सायकलवाला आहे त्याच्या घरी तुम्ही जा आणि त्याचा चेहरा बघा, म्हणजे मग तुमचं त्रिपुंड बघून होईल आणि तुम्ही जेवूसुद्धा शकाल. तो म्हणला अगदी बरोबर. आणि मग तो त्या ठिकाणी सायकलवरनंच त्याच्या घरी जायला निघाला. आणि त्याच्या घरी गेल्यानंतर त्याला कळलं की तो शेतावर गेलेला आहे, शेतावर काहीतरी काम चालू आहे आणि त्या कामाच्या ठिकाणी तो गेलेला आहे. त्या कामाच्या ठिकाणी तो गेल्यामुळे ते राहिले. मग त्याच्या शेत जवळच आहे, तर मग आपण त्याच्या शेतावर जाऊ, त्याचं त्रिपुंड बघू आणि घरी जेवायला जाऊ, या उद्देशाने सायकलवरनं पुन्हा तो तिकडे निघाला. आता या ठिकाणी गेल्यानंतर असं झालं की हा जो माणूस होता, हा जो शेतामध्ये काम करणारा होता, तो शेतामध्ये काहीतरी नुकसान झालं आहे म्हणून त्या ठिकाणी खड्डा खणत होता. आणि तो खड्डा खणत असताना त्या ठिकाणी काहीतरी पाणी साठवायचं होतं, त्या ठिकाणी काहीतरी पाण्याचा साठा करायचा होता की जेणेकरून ते पाणी शेतामध्ये कंटिन्यू येत राहील किंवा शेतामध्ये येणारं पाणी तिथे साठवून राहील. ह्याकरता खड्डा खणत असताना तो खाली वाकला आहे, खड्डा खणतो आहे आणि ते खड्डा खणत असताना त्याला एक हंडा भेटला, ज्या हंडामध्ये त्याला 100 सोन्याच्या मोहरा मिळाल्या. आणि मग तो त्या मोहरा काढतोय, आजूबाजूला बघतोय की कोणी आपल्याला बघत तर नाही ना. आणि पूर्णपणे ते करताना त्याने आपल्या डोक्यावरनं पण पूर्णपणे असं धोतर पाठीमागून घेतलं आहे की जेणेकरून कुणाला हा हंडा दिसणार नाही. आणि तेवढ्यामध्ये हा येतो आणि सायकलची जोरजोरात घंटा वाजतो आणि त्याला हाका मारायला लागतो, हे शिवाप्पा, हे शिवाप्पा, हे शिवाप्पा. हा म्हणतो कोण आला आहे, आवाज तो ओळखीचा आहे, कारण धन हातात आहे त्यामुळे ओळख पटत नाही. आणि मागे वळून बघतो. मागे वळून बघितल्यानंतर याच्या लावलेलं भस्म त्रिपुंड हे त्या दुकानदाराला दिसतं. आणि दुकानदाराला दिसल्यानंतर तो एवढंच म्हणतं, बघितलं बघितलं बघितलं. आता त्याचा बोलण्याचा उद्देश एवढाच होता की जे त्रिपुंड लावलेलं होतं, जे भस्म होतं ते बघितलं, आता मी जेवायला मोकळा झालो. पुढे तो काही बघतही नाही, तो सायकलवरनं पॅन्डल मारत पटापट घरी येतो, जेवण करतो आणि दुकानामध्ये येतो. हा तो हंडा ताब्यामध्ये घेतो, त्या मोहरा ताब्यामध्ये घेतो, पुन्हा माती एक करतो आणि एवढ्या पावसामध्ये दुकानामध्ये येतो. दुकानामध्ये येईसवर हा जेवून आलेला असतो, त्याच्या दुकानामध्ये आतमध्ये बसतो आणि म्हणतो तू बघितलंस, म्हणतो हो बघितलं. नक्की बघितलंस, म्हणतो नक्की बघितलं. कुणाला सांगणार नाहीस, म्हणतो कुणालाही सांगणार नाही. बघितलं तर म्हणून तर मी जेवलो पहिले पोटभर आणि जेवलो म्हणून इकडे आलो. आता हा सगळं त्रिपुंड बघितलं म्हणून सांगतोय आणि समोरची व्यक्ती तो हंडा, त्या मोहरा बघितल्या असं समजतोय. तो म्हणतो मग आता बघितलंच आहेस तर यातला अर्धा हिस्सा तुला देतो, या 50 मोहरा तुला ठेव, 50 मोहरा मला ठेव, कारण तो हंडा काढताना फक्त तूच बघितलेला आहेस आणि तू बोलला आहेस बघितलं बघितलं बघितलं, म्हणून या 50 मोहरा तुला देतोय. त्या 50 मोहरा प्राप्त करून झाल्यानंतर 50 मोहरा त्यांनी त्याला परत देऊन टाकल्या. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि साधूचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. साधूचा चेहरा डोळ्यासमोर आल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की अरे एवढी छोटीशी तपश्चर्या त्यांनी मला सांगितली की रोज त्रिपुंड बघत जा, रोज भस्म बघत जा आणि त्याशिवाय जेवू नको. मी त्या तपश्चर्यावर ठाम राहिलो, मी ती तपश्चर्या करीत राहिलो आणि ती तपश्चर्या करत असताना आज मी फक्त त्रिपुंड बघितलं आणि मी फक्त बघितलं 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 एवढं बोललो. त्याच्या बदल्यात मला या 50 मोहरा मिळाल्या. पुढे जाऊन तो ते दुकान पूर्णपणे बांधतो, त्याचंही बांधतो, बाजूच्या सायकलवाल्याचंही बांधतो आणि साधूचे बोल खरे होतात. त्याच्यानंतर तो उभ्या आयुष्यामध्ये अखंड भस्म बघितल्याशिवाय कधीही जेवत नाही, त्रिपुंड बघितल्याशिवाय कधीही जेवत नाही आणि गोष्ट या ठिकाणी संपते आणि सत्संग या ठिकाणी चालू होतो. बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शिव मिळवायचे असतील, म्हणजे आपल्याला सर्व प्रकारची शांती मिळवायची असेल, शिव म्हणजे आपल्याला पूर्णपणे प्रकृती मिळवायची असेल, शिव म्हणजे आपल्याला पूर्णपणे पुरुषार्थ मिळवायचा असेल, तर तो मिळवण्याकरता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला चांगली तपश्चर्या करायला पाहिजे आणि चांगली तपश्चर्या करत असताना त्याच्यावरती दृढ विश्वास असला पाहिजे. त्या माणसाने छोटीशी तपश्चर्या घेतली होती पण विश्वास दृढ ठेवलेला होता. आपणही तपश्चर्या छोटी घेऊया, त्यावर दृढ विश्वास ठेवूया, जेणेकरून शिव आपल्याला प्राप्त होतील. एकदा शिव प्राप्त झाले की शांती प्राप्त होईल, आपल्याला पुरुषार्थ प्राप्त होईल, आपल्याला ज्ञान प्राप्त होईल.
हे सगळं ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर या सगळ्याचं संवर्धन करता येईल आणि मग आपल्याकडे लक्ष्मीसुद्धा चिरकाळ टिकेल. बघा, या वास्तुकलेच्या माध्यमातून ही कला शिकवताना बाप्पा किती छान छान शिकवतोय. काल आम्ही पैसा कसा टिकवायचा ते आमच्या लक्षात आलं, आज शांती कशी मिळवायची ते आमच्या लक्षात आलं. आणि बाप्पा हे सगळं मुद्गल ऋषींना सांगताना मुद्गल ऋषींनासुद्धा आनंद होतोय. आज मुद्गल ऋषी पूर्णपणे आनंदामध्ये हसायला लागलेत आणि त्यांना कुठेतरी आता विश्वास निर्माण झाला आहे की कलियुगामध्ये मी मनुष्याला या कलांनी आनंद प्राप्त करून देईन, विश्वास प्राप्त करून देईन आणि त्याचबरोबर लक्ष्मीसुद्धा प्राप्त करून देईन. तेव्हा या आनंदामध्ये आज इथेच थांबूया. ओम साईराम.